ढाड्या, का कामात आहेस का? काल तू सांगत होतास ना पोरगी पाले जायचं आहे म्हणून. हो चल चल चल, पोरगी पाल जाऊन एवढे पोरी पाहून नाही भेटले. चल चल. राहुल्या कुठे गेला? काय राहुल्या, चल तो येते, आपण जाऊन चल पहिले लवकर. अबे तुला आठवण होती का नाही बे पोरगी पाहायच्या झाला दंडामध्ये काम करायला आलास? हो, मी आतापर्यंत एवढ्या पोरी पाहिलो. मी एवढ्या पोरी पाहिलो, मला कोणीच पोरगी नाही देत आहे. पोरीच्या बापाला विश्वासच नाही का पोरगा काम करेल धंदा करेल का नाही. जाऊ दे, आता पण हे पोरगी फिक्स झाली पाहिजे आता. हो पहिले जाऊन चल. मी राहुल्या लावू का फोन? हो मग लावतो घराकडे गेल्यावर. चल चला चल जाऊन चला 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 चल जाऊन चला. हात पाय धुवून टाका. बसा बसा. नमस्कार. नमस्कार, बसा बसा. कसा झाला जी प्रवास? काय नाही, या थोड्या तुरीगिरी झोडपाच्या होत्या. हा वातावरण नाही का जी, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. घ्या. बरं बरं ठीक. आई, मुलगा तर मोठला आहे. पोरगा दिसत आहे तसा खात्या पित्या घरचा. नमस्कार जी, मी मित्र मुलाचा, माझं नाव तुषार. हा आहे मुलगा. याला आई वडील बहीण भाऊ कोणीच नाही. इकडे अलोनी गाव म्हणून आहे बोदलीच्या समोर. 5 एकर शेती आहे. 5 एकर शेती आहे रोडाला लागून. तसे कामधंदे काही करत नाही. शेतीचे धान झाले, धानाच्या भरोश्यावर आपला वर्ष काढणं, वर्षभर राहते. बाकी काही नाही. तुझ्या अंगात बहुत शिरलं का? मी चांगला 20-25 हजाराची नोकरी सांगत आहे. काही राहू नको, काही सांगतेस. बेरोजगार चांगला शेतीच्या भरोश्यावर देतील का पोरगी? ते जोडे काची पाडी आणते. बेकार झालं असतं, चांगलं असतं. भाऊजी, आज खोटं बोलता, उद्या खरं माहित झाला तर? हो वहिनी, खरं बोलून कोणतं तीर मारणार होतं तर खोटं बोललो. पोरगी भेटली असती म्हणून सांगलो. अबे चुबस ना, पोरगी पाहिले आणून याचं तर काही भान ठेव. पोरगी कशी असो, लंगडी लुंगडी पांगडी कशी चालते, फक्त आता माझं लग्न जमलं पाहिजे म्हणजे झालं. बरोबर. बरं बरं. अबे तू चुप राह. मी आलाव ना, तुझा गेमच पुरा जमवून टाक. चुप राह. अजी काकू, मुलीला पाठवा ना. मस्त मुलगी तर मस्त बढिया बी. पाहिलं फिक्स करून. अबे चुप राह. भाऊजी, मुलगी कशी वाटत आहे? छान आहे. अबे तुले पसंत आहे का? हो. अबे तुले पाहून शॉक झाली ना बे. काहीतरी करावं जुगाड. तू काहीतरी सांग याले. अबे बरोबर आहे, पोरगी तर मले आवडली. पण तुले देतील का? तुला आवडली, तिला तू आवडलाच पाहिजे ना. आताच पाहिलाच नाही का, शॉक झाली. अशी केली तर? नाही, आवडली असेल. आता बस तुषार, इकडे. तुझं शिक्षण किती झालं आहे? ग्रॅज्युएट कम्प्लीट झालं आहे. शिवण क्लास वगैरे येते का तुला? हो. रवना वगैरे करता येते का? हो. ग्रॅज्युएशन झालंय तिचा. मी दाई नापास देतील का? करून द्या, जमून द्या. तू काय टेन्शन नको घेऊस. आम्ही आहोत ना 2 जण. बिलकुल टेन्शन नको घेऊस. झालंच पाहिजे फिट. अरे भाऊ, तुम्हाला मुलासोबत काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. हो, सोरकी जोडायची आहे तर बोलावंच लागेल. मुलगा का करते ते विचारावंच लागेल. अरे हा काय विचारायला मला? अबे तुझले तर 10-15 पोरायचा अनुभव आहे बे. आम्हाला का माहिती घेतला का? तू कायले टेन्शन घेतेस? चुप राह. काही नाही, आम्ही आण. टेन्शन नको घेऊस तू. तुमचं नाव काय आहे? आकाश यशवंत पाटील.
तुम्हाला दाढ्या कोण म्हणतात? बाबा ते काय आहे ना, मी थोडासा मोठला आहे म्हणून त्यामुळे मला सगळे दाढ्या म्हणतात. तुम्ही दारू पिता का? तुम्ही दारू पिता? मला माहित आहे, मी विचारपूस केला आहे. यात काय झालं जी? आजकालचे मुलं दारू पितातच ना. थोडीशी पिला तर काय झाला? तुम्हाला मुलगी द्यायची असेल तर द्या, नाही तर नको द्या. अशा दारूला मुलाला माझी मैत्री कधीच देणार नाही. मुलगा दारू पिते या क्षुल्लक कारणावरून जर तुम्ही आपली पोरगी नसाल देत तर राहू द्या, मग आम्ही ना मग तुमची पोरगी. अबे का बोलतोय तू? लग्न जोडायला आला का तोडायला आला? मुलगी पाहायचं आहे मले, का बोललास तिथं? तुझी बेइज्जती आम्हाला सहन होत नाही. येतं काय, आम्ही खरं सांगलो. उठ ढाड्या इथून, चला सगळे इथून. साला माझ्या मित्राची इज्जत नाही आता, काही मतलब नाही. चला. अबे तुम्ही मित्र हो का शत्रू हो? तुझी बेइज्जती आम्हाला सहन होत नाही. अबे टेन्शन नको घेऊ. हे नाही तर दुसरी सही. नाही मला हेच पाहिजे. मित्रा चुप राह मित्रा चुप राह, रडू नको, चुप राह. हे नाही तर दुसरी सही. बे तुमचं तर वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी तुषार मडावी. असे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता खाली दिलेल्या राहुल बी चुंचीवार या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.